नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। 10, 11 आणि 12 ऑगस्ट 2026 या तारखेचा। तर या कालावधीमध्ये वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह ठिकठिकाणी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर काही भागात पावसाची स्थिती कमी असणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल होण्याची शक्यता। अरबी समुद्रातून येणारे ओलसर पश्चिम नैऋत्य वारे महाराष्ट्रातील वातावरणामध्ये आर्द्रता निर्माण करत आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत असून सोबत मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाजा 10, 11, 12 ऑगस्ट 2026 या तारखेला बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती केरळ, कर्नाटक, गोवा जोरदार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश ठिकठिकाणी मध्यम हलका राहील। भारताच्या पूर्वेकडे पावसाची स्थिती ही रामगुंडम, विजयवाडा, हैदराबाद हलका मध्यम राहील। विशाखापट्टणम, जगदलपूर, कांधामल, राऊरकेला, कोरबा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। महाराष्ट्रातही ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात पावसाची स्थिती सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अळरोणा जोरदार पावसाची शक्यता। किनारपट्टीकडे पणजी, मोपासा, पारसेम, अरस, विंगळा, महापण, कुडाल या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच तिक्सा, अलगोटे आणि पडला, कास्टल रॉक, मडगाव, कुचकोडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। गुंजिला मध्यम स्वरूपात राहील। कर्नाटक राज्याचा परिसर भाची, बेळगाव, धामणे, राणाकुंडे मध्यम स्वरूपात राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसाळी इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। कडेगाव, गारगोटी आणि तसेच पोंडा, राधानगरी, वैगणी, पोईपकासल, महापण इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। पोंडा, राधानगरी, कोणकेश्वर, रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर, विजयदुर्ग, रायपटण, राजापूर जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा गारगोटी, कापसी, निपाणी इकडे मध्यम हलका राहील। इस्पोर्ली, कागललाई मध्यम हलका राहील। परवळा, संगम, मलकापूर, कोकुडलाई मध्यम स्वरूपात राहील। किनी, कोडाली हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे सांगली, मालगाव, देसिंग, दागलपूर, बिलरजत, जळकाटी, किरंगी हलक्या सरींचा अंदाज राहील। शिरगोपी, कोडाची आणि रायबाग, इटकल, देवणघाटी या भागात हलक्या सरींचा अंदाज राहील। आणि कानामडी, बिलर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। सोलापूर जिल्ह्याकडे गिरडीला मध्यम हलका राहील। चिंके, सांगोळे, आटपाडी, दिगाची, म्हसवड या भागात हलका पाऊस राहील। आणि मौद, बुद्रुक, खर्डी, पंढरपूर, बालवानी आणि वेलापूर मध्यम स्वरूपात राहील। अकलूज, माळशिरस, बराड, शिंगणापूर, बारामती, लसुंबे हलक्या पावसाचा अंदाज आहे। करकम, अंगार, मोल, पंढरपूर इकडे हलका मध्यम पाऊस राहील। क्रुबेलाटी, सोलापूर, जामगाव, मंगरुळी, मंद्रुप आणि वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, आलोर, तुगाव, उज्जैन, घोटाला या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। वडोला, तांदवडी, तुळजापूर, पेरबंग, पाणेगाव, शिलाई मध्यम स्वरूपात राहील। अरणगाव, कुरवाडी, बेंबले, टिंबुर्णी, इंदापूर, वांगी, केरन, खोंडे, सेल्सियस, परंडा मध्यम पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे लाटे, फलटण, बराड आणि आद्राकी हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। मोल, निंदाल, देहवाडी, औंध, वडोज, रहिमतपूर, पुसेवली, मायनेलाई हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। कराड, कडेगाव, रामपूर, पलूस, नरसिंहपूर, इस्लामपूर हलका पाऊस राहील। तसेच रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। पश्चिम भागामध्ये बेलकर, सक्रापा, संगमेश्वर, महाखंजर जोरदार स्वरूपात राहील। कोयना, पाटणलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि मारगाव, तांबे, लोटी, चिपळूण, दहागाव, दापोली, पाचपांडे आणि ओसटपोट, सरवाट, चाकदेव, महाबळेश्वर मुसळधार पावसाचा अंदाज राहील। पाचपांडे, कलसीत, श्रीवर्धन, दिवेगरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे।
पोलादपूर, महाडवर्धन, गोरेगाव, बोरसुळा मुसळधार पावसाचा अंदाज राहील. पुणे जिल्ह्याकडे व्याले, सोनापूर, शिवपूर, पुणे, सुसगाव, पुनावले मध्यम स्वरूपात राहील. जीटे, टाला, इंदापूर, रोहा, नगठाणा, आंबे, कळवण मध्यम पावसाचा अंदाज आहे. पुणे आणि चाकण, शिंदे, वाडा, मनसर, मध, जुन्नर, ओतूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील. पाबल, मलटण, भांबर्डे, राहू, नार्वे, बोरी, कडेगाव 2 हलक्या सरींचा अंदाज राहील. आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये कर्जत, कुलधरण, जळगाव, मिरजगाव, जामखेड, कडाष्टी हलक्या सरींचा अंदाज राहील. अहिल्यानगर तसेच कोटगाव, धनगरवाडी, शिरळ, बालवानी, आल्याने हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळू शकतो. पुढील 3 दिवसात ओडलबर्बा, बनास, नेवासा हलका पाऊस राहील. श्रीरामपूर, तालेकाबाद, शेडीपूल, तांबा, कोपरगाव या भागातील हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे. आणि तसेच कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेनलाई मध्यम स्वरूपात राहील. शिरोकोपोली, कामशेतला जोरदार पावसाचा अंदाज आहे. उरण, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, मेरा भाईंदर, वसई विरार मध्यम पावसाचा अंदाज राहील. मुरबाड, आंबेगाव, शिवाली, वेई, शाकरे, मध, जुन्नर जोरदार पावसाचा अंदाज आहे. शहापूर, श्रीनिवास, सम्राट, गुंडा, इगतपुरी, मुनगावडवेरे जोरदार पावसाचा अंदाज राहील. पालघर जिल्ह्याकडे सपाली, पालघर, गोडमाल, वाडा, कुडण, जव्हार, मोकळा त्र्यंबक मध्यम पावसाचा अंदाज राहील. नाशिकच्या भागामध्ये अकोला, शमशेरपूर, तिरडे, डुबरे, नाशिक, देवळी मध्यम पावसाचा अंदाज राहील. संगमनेर, आश्वी, लोणी, श्रीरामपूर, शिर्डी, तांबा, कोपरगाव हलक्या सरींचा अंदाज राहील. निमगाव, सिन्नर, मंजूर, लासलगाव, पाटोदा, येवला, नाशिक, ओझर इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे. वणी, डोडांबे, चांदोड, ओझर, कळवणला हलका पाऊस राहील. मालगाव, नांदगाव, नांद्राणे, सौदाणे हलका पाऊस राहील. मालेगाव, अंजंग, नामपूर, निमशोडी, ताराबादला जोरदार पावसाचा अंदाज राहील. नंदुरबार जिल्ह्याकडे चिंचवे, अंजाले, कुसुंबे, साक्री, बॅड, पिंपळणे, सोरवड, नागपूर, अंमली, कोकसाने, विसरवाडी जोरदार पावसाचा अंदाज राहील. देवी, दुसाने तसेच लगत पिसर बघितला असता धनोरा, बोरचाक, नंदुरबार, राणाला, धोंडाईचा जोरदार पावसाचा अंदाज राहील. आणि तलोडा, अक्कलकुवा, शहादा, असोल, मालगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बुडकी, वडबिकी, सांगवी, सोले, गोडीसाले, सत्रेसेन, जापोरे, जालोट मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कापडणे, धुळे, अंजंग, आरबी, बोकरूट मध्यम हलका राहील. जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, आव्हाड, आडगाव, यावल, पैसपूरलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील. धरणगाव, एरंडर, जळगाव मध्यम स्वरूपात राहील. बडगाव, पचरा, पौर, बोहडलाई मध्यम हलका राहील. आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई, चाळीसगाव, साईगव्हाण, कन्नड, हातनूर हलका मध्यम पाऊस राहील. तालवड, मामदापूर, वैजापूर, गंगापूरला हलका राहील. एलगोपा, देवगाव, फुलंब्री आणि श्री छत्रपती संभाजीनगर, सांसे, पिंपरी, काचूड, पाचोड, गंगापूर, दाके, पालपैठण हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे. अमरापूर, हंसापूर, बालम टाकलेले हलका पाऊस राहील. जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेर, छोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर हलक्या सरींचा अंदाज राहील. गोलापांगरी, जालना, देऊळगाव राजा, सम्राटनगर, जाफराबाद, सिल्लोड, भोकरदन मध्यम हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे. बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमापूर, करकमला हलक्या सरींचा अंदाज राहील. मांजरगाव, वडवणी, तळेगाव, शिरसोड, सोनपेठले हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. येलम, चौसाला, पाटोदा, जामखेड, पाथरूड इकडे मध्यम हलका राहील. आणि धाराशिवमध्ये कळमसा, तारकेट, भूम या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे. परळी, अंबेजोगाई, घाटनांदळा, अहमदपूरलाई मध्यम स्वरूपात राहील. लातूर जिल्ह्याकडे बोकडा, रेणापूर, लातूर, घाटेगाव, मुरुड तसेच खिंतोट, औसा, श्रांतपाल, वडणवजुक, लातूर रोड या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील. भटंजी, किल्लांनी इकडे हलका पाऊस राहील. तसेच नळदुर्ग, ओरटी, उमरगा, तुगाव, जनम, घोटाला हलका पाऊस राहील. औरत, शहाजानी, हलसी, भालकी, बीदर, उदगीर, मुरकी, रावणकोला हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील. देगलूरला मध्यम स्वरूपात राहील. परभणी जिल्ह्याकडे मुखेड, नरशी, कवटा, लोहा, बुजुक, गंगाखेड, पालम मध्यम स्वरूपात राहील. परभणी, जारी, बोरी, जंतूरला हलका मध्यम राहील. पाथरी, आष्टी, सेलूलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील. नांदेड भागाला या जिल्ह्याकडे वसमत, पूर्णा, नांदेड भागाला आणि पेटुंबरी, कोंडलवाडी, धर्माबाद मध्यम स्वरूपात राहील. हिमायतनगर, ढाकणी, मोरचुंदी, किनवट इकडे मध्यम हलक्या सरींचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंध, कळमनुरी, इनापूर, महागाव, मावलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. वाशिम जिल्ह्यात वाशिम, रेताड आणि परतूर, महसूल, मंगळपीक, करतानखेडा मध्यम स्वरूपात राहील. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बिबी, मेहकर, डोंगाव मध्यम स्वरूपात राहील. कुदनापूर, गाडबोरी, चिखली, केलवर, बुलढाणा मध्यम हलका राहील. मोठाला, पिंपरी, गावलेला हलका मध्यम राहील. आणि दिघी, नांदुर्णा, अडोल, जळगाव, जामोद, दासराखेड, मुक्ताईनगर मध्यम स्वरूपात राहील.
अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड पळसी तेलरा अंधुणा पांढुणा हलका पाऊस राहील। अकोला बोरगाव म्हणजे गोरेगाव आळंदा हलक्या सरींचा अंदाज राहील। अमरावती जिल्ह्याकडे मोतीजापूर दर्यापूरला हलका पाऊस बघायला मिळणार आहे। अंजनगाव सोजी अचलपूर चिखलदरा चालदारनी मध्यम स्वरूपात राहील। चांदूर बाजार ब्राह्मणथडी अमरावती मोझारी तळेगाव आष्टी दुर्गवाडा काटी जळखेडा वरुड नरखेड पांडोणा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। चांदोन दामणगाव रेल्वे पुलगाव मध्यम हलका राहील। फलेगाव पुलगाव इकडे हलका राहील। यवतमाळ जिल्ह्यात नेर लाडखेडला ढगाळ वातावरण राहील। धारवा इकडे ढगाळ वातावरण राहील। जामोडा कलाम काटंजी करंजी रुई जवई मध्यम स्वरूपात राहील। डिग्रज चोंडीला हलका राहील। पुसद खंडाळा महागाव माऊर पांढरकवडा गोमूत्री धनोरा निमगोडा अलिदाबाद मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट मध्यम स्वरूपात राहील। वर्धा देवळी कोल्हापूर जामणी तुळजापूर अरवी उडणा लाडगड मध्यम स्वरूपात राहील। नागपूर जिल्ह्याकडे बुरकोकाटे दोतीवाडा कोडाली काटोल डोरली कमळेश्वर उमरी सावरनेर मध्यम स्वरूपात राहील। नागपूर हिंगणा पाचगाव बोटीबोरी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। उत्तर भागामध्ये वाघोली बार्शी धर्मापुरी तसेच पारशिवनी बनेरागोटी जोरदार पावसाचा अंदाज राहील। अभणा जिल्ह्याकडे अकोला मंगळुरी तसेच असोली कंधारी भंडारावर्दी चिखली मौदा मध्यम स्वरूपात राहील। लग्नी साकोली संग्रणी आडायल गोतंगाव पावणी भिवापूर मध्यम पावसाचा अंदाज आहे। गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तिळगाव गोंदिया गोरेगाव आमगाव लांजी साखरेटोळा देवरी जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोलेगाव बोंडगाव चिंचघर मार्कासा आमगड चौकी मध्यम स्वरूपात राहील। कुरखेडा बलेटोला इकडे मध्यम हलका राहील। गडचिरोली जिल्ह्याकडे दिगोरी देसिंग किमती मेदात तुलमाल हलका मध्यम राहील। चुरमुरा नाटेचोक हलका मध्यम राहील। धनोरा मुरमगावलाई मध्यम हलका राहील। गडचिरोली मोलसावली वलनी सिंदेवाई हलक्या सरींचा अंदाज राहील। चामोर्शी गोटले हलका मध्यम राहील। कापसी पंकजनोर गिरवाडा पाराकोट एटापल्ली भांबरगड पासेवाडा सुंदरा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर चिरपुला हलक्या सरींचा अंदाज राहील। बदलापूर कजवाली चंद्रपूर गुगोस रोड भद्रावती मोरली कोटवाडा चारकुकी चिमूर ब्रह्मपुरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।